नमस्कार. मी सर्जेराव दाभाडे. आपण पतसंस्थांची कर्जवसुली व SRO कार्यपद्धती यामध्ये सहकार कायद्याबरोबर इतर कायद्यांचा वसुली संदर्भात अभ्यास करीत आहोत. आज आपण पाहूया महाराष्ट्र शेती उत्पन्न बाजार समिती कायदा 1963 चे कलम 30A व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48A. शेती उत्पादन किमतीतून सहकारी संस्था ग्रामीण विकास बँकेचे येणे वसूल करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शेती उत्पन्न बाजार समिती कायदा 1963 चे कलम 30A प्रमाणे बाजार समितीवर आहे. कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधिनियमन बाजार समितीने उत्पादकांचा माल संचयन केंद्रातर्फे घेणे वगैरे संबंधी. कलम 30A संचयन केंद्रावर उत्पादकांनी माल आणल्यावर त्याचे वजन करण्यात येऊन त्याची पावती उत्पादकास देण्यात येईल व त्याची जी किंमत प्रतवारीनुसार राज्य सरकार किंवा त्यांचे एजंट बाजार समितीमार्फत उत्पादकास बाजार समिती ती किंमत ज्या सहकारी संस्थेचे कर्ज उत्पादकांनी घेतले आहे त्यास देईल व ती संस्था कलम 48A मध्ये नमूद केल्याप्रमाणे व त्या मर्यादेपर्यंत कापून घेऊन बाकी रक्कम उत्पादकास देईल. म्हणजेच या ठिकाणी वसुली करणे हे बाजार समितीचे कर्तव्य आहे. जो माल बाजार समितीकडे विक्रीसाठी गेला तो विक्रीनंतर त्याची जी किंमत येईल ती वसुली अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश आहे त्याप्रमाणे त्या संस्थेला बाजार समिती ते जे मागणी केलेली रक्कम आहे ती पाठवून देईल. मात्र यामध्ये वसुलीसाठी खालीलप्रमाणे बंधने घातलेली आहेत. त्याच्यामध्ये काय बंधनं आहेत तर ऊस पीक जर असेल, जे कारखान्याला ऊस शेतकऱ्याने दिला असेल आणि त्याचं जर सहकारी संस्थेकडे कर्ज असेल तर ते ऊसाचे जे 100% वसुली हे काम सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलाचा अंतिम हप्ता देताना कर्ज वसुली करूनच द्यावा असे आदेश देऊन केले जाते. म्हणजे कारखान्यांनी 100% जेवढं कर्ज असेल आणि जेवढी मागणी केलेली असेल कारखान्याकडं SROने तेवढं 100% जी रक्कम आहे ती कारखान्याकडून दिली गेली पाहिजे. दुसरं एक कापूस विक्री एकूण किमतीच्या 60% रक्कम वसुलीपोटी घेता येईल. कापूस विक्रीसाठी विपणन केंद्रावर गेल्यानंतर जेवढी रक्कम येईल त्याच्या 60% रक्कम आपल्याला वसुलीपोटी घेता येईल. आणि इतर मालाच्या बाबतीत विक्रीच्या 40% वसुली आपल्याला करता येईल. त्यामध्ये कलम 48A महाराष्ट्र उत्पन्न देऊ करणाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48A अन्वये सहकारी संस्थेत द्यावयाची वरीलप्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्यास ऊस देतो त्याचे पैसे वरीलप्रमाणे वसूल करता येतील. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48 आपण विस्तारानं पाहूया. यामध्ये संस्थेच्या देय रकमा भागवण्यासाठी विकसित कृषी उत्पन्नाच्या विक्रीच्या किमतीमधून करावयाच्या कपाती. त्यात आपण पाहिलं की ऊसाचे 100%, कापसाचं 60% आणि इतर मालाच्या 40%. तर त्या संदर्भात विस्तारानं आपण पाहूया. कोणत्याही शेती उत्पादनाच्या लागवडीसाठी निकटपूर्ववर्ती कलमास अनुसरून कोणत्याही संस्थेने कर्ज दिले असेल किंवा
कलम 111 खंड अ मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनापैकी कोणत्याही प्रयोजनासाठी सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक असणाऱ्या इतर कोणत्याही संस्थेने कर्ज दिले असेल आणि अशा कोणत्याही प्रकरणी जिने असे कोणतेही कर्ज घेतले आहे अशा व्यक्तीने कोणतेही शेती उत्पन्न कोणत्याही दिवशी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधिनियम 1963च्या कलम 30 अ अन्वये संचयन केंद्रावर विक्रीसाठी दिले असेल तेव्हा खरेदीदार त्याची जी किंमत देण्याचे कबूल करण्यात आले असेल अशी किंमत त्यामधून उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या संस्थांच्या देय रकमांची वजात केल्यानंतर शेतीचे उत्पन्न विक्रीसाठी देणाऱ्यास चुकती करेल आणि त्या कलमात तरतूद केल्याप्रमाणे अशा वजावतीची रक्कम उक्त अधिनियमान्वये स्थापलेल्या बाजार समितीस चुकती करेल. पूर्वोल्लेखीय कलम 30 क मध्ये तरतूद केलेल्या पद्धतीने शेती उत्पन्न विक्रीसाठी देणाऱ्यास आणि समितीस अशी रक्कम चुकती केल्यानंतर खरेदीदार शेतीचे उत्पन्न विक्रीसाठी देणाऱ्यास किंमत चुकती करण्याच्या आपल्या दायित्वातून मुक्त होईल. संस्थांनी दिलेल्या कर्जापोटी करावयाच्या वजावटीची रक्कम ही राज्य शासनास त्याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे अधिसूचित करता येईल अशा दराने वजा करण्यात येईल. तथापि असा दर हा खरेदीच्या किमती म्हणून द्यावयाच्या एकूण रकमेच्या पुढील टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही. म्हणजे तिथं बंधन घातलेलं आहे की एकमध्ये जी रक्कम विक्रीसाठी दिलेले उत्पन्न ऊसाचे असेल तर 100%. मग अशी बघितलं आपण दिलेले उत्पन्न कापसाच्या संदर्भात असेल तर 60% रक्कम आणि इतर बाबतीत 40% रक्कम ही आपल्याला वसुलीसाठी त्याचं तेवढ्या रकमेचा आपल्याला आदेश देता येईल. बाकीची जी रक्कम आहे ते संबंधित शेतकऱ्यास म्हणजे उत्पादकास बाजार समितीकडून दिली जाईल. तर पहिला मुद्दा काय होता, कपातीच्या मर्यादा म्हणजे ऊसाची किती टक्क्यापर्यंत रक्कम आपल्याला वसूल करता येईल, कापसाच्या उत्पन्नाच्या विक्रीचे किती टक्के रक्कम आपल्याला घेता येईल किंवा इतर उत्पन्नाचे किती टक्केपर्यंत घेता येईल. तर आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे खरेदीदाराकडून रक्कम मिळाल्यानंतर प्रयोजनासाठी विहित करायच्या वाजवी कालावधीत त्या संस्थांना चुकती करण्याची व्यवस्था करेल. बाजार समिती ती वाजवी कालावधीत म्हणजे कुठला कालावधी, बाजार समितीने धनादेशाची रक्कम मिळाल्यानंतर 8 दिवसाच्या आत अशी देय रक्कम चुकती न केल्यास बाजार समिती अशा देय रकमावर मुंबई सावकार अधिनियम 1946 अन्वये तारणाशिवाय घेतलेल्या कर्जासाठी निश्चित केलेल्या व्याजाच्या कमाल दरापेक्षा अधिक होणार नाही अशा बाबतीत विहित करण्यात आलेल्या दराने संबंधित संस्थांना व्याज देण्यास पात्र ठरेल. जसं आपण पगार कपातीसाठी संबंधित ह्याच्यासाठी पगार कपातीसाठी आपण देतो त्यावेळेला जर संबंधित एम्प्लॉयरनं जर विविध कालावधीत जर पगाराची कट केलेली रक्कम जर संस्थेला दिली नाही तर व्याजाच्या 1.5 पट हा दंड त्या एम्प्लॉयरला लावला जातो. त्याच पद्धतीने ते बाजार समितीमध्ये जर 8 दिवसाच्या आत अशी रक्कम संबंधित संस्थांना चुकती न केल्यास त्यांना जो कमाल दर आहे व्याजाचा ते व्याज देण्यास हे बाजार समिती लायबल असेल. पहिला मुद्दा किती टक्क्यांनी रक्कम संस्थांना द्यायची. दुसरा मुद्दा आहे जी बाजार समितीने कपात केलेली जी रक्कम आहे ती 8 दिवसाच्या आत संबंधित संस्थेला देणे. आणि तिसरा आहे
असा कोणताही खरेदीदार राज्य शासन असेल, मालाची खरेदी राज्य शासनाने केली असेल किंवा त्या शासनाने नेमलेल्या एखादा अभिकर्ता किंवा अधिकारी असेल किंवा राज्य शासनाने याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे अधिसूचित केलेला प्रक्रिया कारखाना असेल किंवा अशा कारखान्याने नेमलेला एखादा अभिकर्ता किंवा अधिकारी असेल, त्या बाबतीत खरेदीदाराने पूर्वी उल्लेखलेल्या संस्थांच्या देय रकमांची वजात केल्यानंतर उत्पन्न विक्रीसाठी देणाऱ्याला किंमत चुकती करील आणि उत्पन्न विक्रीसाठी देणाऱ्याच्या वतीने अशा वजावतीची रक्कम संबंधित संस्थांना परस्पर देईल. परंतु उत्पन्न देऊ करणाऱ्याने एकाहून अधिक संस्थांकडून कर्ज घेतले असतील तर त्या बाबतीत खरेदीदारास पिकासाठी वित्तव्यवस्था करण्यासाठी किंवा हंगामी वित्तव्यवस्था करण्यासाठी किंवा शेतीच्या इतर प्रयोजनासाठी वित्तव्यवस्था करण्यासाठी 18 महिन्याहून कमी नसेल आणि 5 वर्षाहून अधिक नसेल अशा मुदतीत परतफेड करण्याजोग्या देय रकमेची मर्यादा आणि कोणत्याही सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेस देय असलेल्या रकमेची मर्यादा लक्षात घेऊन आणि राज्य शासनास वेळोवेळी देईल अशा निर्देशाच्या तसेच निर्देश असल्यास म्हणजे आदेश असल्यास अधीन त्याने कर्ज देणाऱ्या निरनिराळ्या संस्थांमध्ये विभागण्यात यावयाच्या वजावतीच्या रकमेचे प्रमाण निर्धारित करता येईल. म्हणजे जेवढ्या संस्था असतील त्यांना त्याच्या प्रमाणात ते रक्कम दिली जाईल. महाराष्ट्र शेती उत्पन्न बाजार समिती कायदा 1963चे कलम 30 हे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 48 अन्वये आपल्याला शेती उत्पादनातून जे मिळणारं उत्पन्न ते बाजार समितीकडून आपल्याला वसुलीसाठी उपयुक्त असं ठरणार आहे. त्यासाठी शेतकरी कर्जदार असल्यास त्यास सतत भेट देणे गरजेचं आहे. शेतीचा हंगाम असेल तेव्हा संस्थेने दक्ष राहिल्यास शेतात कोणते पीक आहे, ते कोठे विक्रीस पाठवणार आहे, पिकाची कापणी, मळणी व विक्री याचा कालावधी याचा अभ्यास वसुली अधिकारी यांना असावाच हवा. शेतमाल कृषी उत्पन्न बाजारात केव्हा पाठवला जाणार आहे, त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत संपर्क ठेवून शेतकऱ्यास माल विकू देण्यास मदत करावी या सर्वांनी. विशेष वसुली अधिकारी यांनी संस्थेचे कर्ज थकबाकी येणे असल्याची माहिती, वसुली संदर्भातील पत्र, आवश्यकता असल्यास योग्य ते आदेश बाजार समितीस दिल्यास आपल्याला चांगली वसुली मिळू शकते. RBI नियम परिपत्रक. तर याच्यामध्ये समजा आपल्या पतसंस्थेतील कर्ज थकबाकीदार असेल आणि इतर संस्थात किंवा बँकामध्ये जे कर्मचारी पतसंस्था असेल तर त्यांच्या पतसंस्थेमधून कर्ज घेत असेल आणि आपल्याकडेही कर्ज आहे किंवा इतर बँकेतून तो कर्ज घेत असेल तर अशा वेळेला आपल्याला कळालं की बाबा हा कर्ज इतर संस्थातून किंवा बँकेतून घेत आहे, तर अशा वेळेला आपल्याला या परिपत्रकाचा उल्लेख करून संबंधित संस्थागर बँक यांना बाबा आमच्या एनओसीशिवाय कर्ज देऊ नये असा आदेश आपल्याला देता येईल. आता एकच व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं नाव श्री टिंब यांना आमच्या एनओसीशिवाय कर्ज देऊ नये. आणि जर समजा अनेक लोक असतील तर असं म्हणता येईल की सोबतच्या यादीतील वरील संस्थेच्या थकबाकीदारांना आमच्या संस्थेची एनओसीशिवाय अतिरिक्त कर्ज देऊ नये. म्हणजे पुढे जे काही समजा पगारदारची कर्मचाऱ्यांची संस्था असेल तर ती संबंधित याच्यामध्ये पहिला समजा 5 लाख लोन घेतलं, त्यातलं 2 लाख भेटलं तर पुन्हा ते लोक काय करतात 5, 7, 8 असे लाख रुपये एक्स्ट्रा अतिरिक्त कर्ज घेत असतात. अशा वेळेला आपल्याला समजलं की ते लोक आपलं कर्ज असं पेंडिंग आहे आणि तिथून कर्ज घेऊन त्याचे हप्ते वाढवून तिथे देत आहेत. तर अशा वेळेला आपण
संबंधित संस्था किंवा कर्मचाऱ्यांची संस्था असेल किंवा बँक असेल यांना आपण या परिपत्रकाचा उल्लेख करून हे आदेश देऊ शकतो. इथे 29/4/2003चं जे परिपत्रक यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की एखाद्या सभासदाने जर इतर सहकारी बँकेचे कर्ज घेतले असेल तर त्याला किंवा तिला पहिला कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थेच्या किंवा बँकेच्या किंवा एजन्सीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय म्हणजे NOC शिवाय कर्ज मंजूर करू नये अशा प्रकारचा आपल्याला आदेश देता येईल, जेणेकरून आपल्याला त्या संबंधित कर्मचारी पतसंस्थेकडून बँकेकडून आपल्याला वसुलीची संधी मिळू शकते. पुढील कायदा आहे मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा 1948. तर अशी जमीन नवीन शर्तीवर म्हणजेच अविभाज्य किंवा हस्तांतरास प्रतिबंध ज्या जमिनी विकता येत नाहीत या 2 अटीवर दिलेली असते की ही बाबा विकायची नाही किंवा हे हस्तांतर या जमिनीचं करता येणार नाही. तर अशी जमीन जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येत नाही. जिल्हाधिकाऱ्याकडे रितसर अर्ज केल्यास मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा 1948 अंतर्गत जिल्हाधिकारी अशी जमीन सरकारला योग्य वाटेल तो नजराना रक्कम भरल्यानंतर जी जुनी शर्त म्हणजे अशी जमीनधारकास कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसल्यामुळे हस्तांतरित करता येते. जर तशा प्रकारचा नजराना भरला तर ती जमीन विकण्यास परवानगी जिल्हाधिकाऱ्याकडून मिळते. सातबाऱ्यामध्ये अशा शर्ती दिलेल्या असतात. या ज्या शर्ती असतात त्या कुळ वहिवाट म्हणजे इनामी जमीन किंवा उतण जमीन या जमिनी ज्या विकता येत नाहीत तिथे ते अटी घातलेल्या असतात. सातबाऱ्यावर त्याचा स्पष्ट उल्लेख असतो आणि अशा ज्या जमिनी विकायच्या असतील तर या जमिनी जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीनं आणि योग्य तो नजराना सरकारी खजिन्यात भरल्यानंतर अशा जमिनी विकण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळते. पुढील कायदा आहे भारतीय वाटणीचा कायदा 1890. अविभक्त कुटुंबातील थकबाकीदाराचा हिस्सा जप्त करता येतो. एकत्र कुटुंबातील आपल्या संस्थेच्या थकबाकीदाराचा हिस्सा SROने जप्त केल्यास या कायद्याद्वारे वाटपाचा दावा SRO करू शकतो व त्याचा हिस्सा वाटून मिळाल्यानंतर त्याचा ताबा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत घेऊन लिलावाद्वारे विकता येऊ शकतो आणि त्यातून आपल्याला वसुली संस्थेची करता येऊ शकते. पुढे थकबाकीदाराचे छायाचित्र बँक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करू शकते. हा उच्च न्यायालयाचा निर्वाळा आहे. हा निर्वाळा लोकसत्ता 30 नोव्हेंबर 2013च्या वृत्तपत्रामध्ये आलेला आहे. ही केस आहे DJ एक्झिम विरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये काय कर्जदाराचे नाव, गाव व त्याचे फोटोसह जाहीर नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डावर संस्थेच्या अहवालामध्ये वर्तमानपत्रामध्ये तसेच त्याचे गावचे मुख्य ठिकाणी प्रसिद्ध केले जाईल. कर्जदाराने त्याची 15 दिवसात दखल घेऊन थकीत कर्जाचा भरणा न केल्यास जामीनदाराचे नाव, गाव व त्याची फोटोसहित जाहीर नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डावर संस्थेच्या अहवालामध्ये वर्तमानपत्रामध्ये तसेच गावचे मुख्य ठिकाणी प्रसिद्ध केले जाईल. तर ह्याचा संदर्भ घेऊन जर आपण नोटीसमध्ये जर त्याला कळवलं की असं जर तुम्ही जर हा भरणा तुम्ही एवढ्या दिवसात नाही केला तर बाबा मी कर्जदार म्हणून तुमचं आम्ही नाव, गाव, फोटोसहित जाहीर डिक्लेरेशन करू आणि त्याची दखल 15 दिवसात जामीनदाराचं पण करू. या पॉईंट जर आपण नोटीसमध्ये टाकला त्याचा बराचसाच इफेक्ट हा कर्जदारावर होतो किंवा जामीनदाराला सुद्धा हे कळवलं तर जामीनदार कर्जदाराच्या मागं लागून
ते कर्ज भरण्यासाठी धडपड करू शकतात किंवा कर्जाचा भरणा करू शकतात किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करून थोड्या अवधी मागून त्याप्रमाणे पुढचे पाऊल टाकू शकतो. आपणास व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करा. आमचे नेहमीचे संस्था चालक वसुली अधिकारी यांना लिंक पाठवताना ज्यांना ते पाहणे आवडत नाही त्यांनासुद्धा लिंक जाते आणि ते नाराज होतात. म्हणून ज्यांना आवश्यक आहे त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक देखील करा. लाईक केल्याने आमचा देखील उत्साह वाढेल आणि पुढील बरेच व्हिडिओ आपल्याला बनवता येतील. आणि पुढील भागात आणखी काही कायदे आपण पाहूया.